Hello and welcome all. Today we are going to discuss about the last unit of this entrepreneurship development. So here the unit title is institutional support and funding opportunities. यापूर्वीच मी तुम्हाला याचे नोट्स पाठवलेले आहेत. तसा अत्यंत सोपा चॅप्टर आहे, परंतु त्याच्याविषयी जरा एकत्र डिस्कशन केलं तर बरं होईल. यासाठी हा क्विक व्हिडिओ बनवत आहे. यामध्ये आपल्याला काही महत्त्वाच्या ज्या गोष्टी बघायच्या त्या म्हणजे पहिलं आहे ते मेजर सपोर्ट इन्स्टिट्यूशन्स, ज्यामध्ये 4-5 वेगवेगळ्या प्रकारच्या इन्स्टिट्यूशन्स आहेत. त्याविषयी आपल्याला की पॉईंट्स पाहायचे आहेत. एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनी सुद्धा महत्त्वाचे आणि अदरवाईजही महत्त्वाचे. त्याच्यानंतर आपल्याला स्टार्टअप इन्क्युबेटर्स अँड EDCs विषयी थोडं बोलायचं आहे. ते पण खरं पाहता या सपोर्ट इन्स्टिट्यूटचाच पार्ट आहे, परंतु थोडा वेगळा आहे. फंडिंग सोर्सेस आणि गव्हर्नमेंट स्कीम्स अँड इनिशिएटिव्ज विषयी आपल्याला थोडं बोलायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला शेवटी जे बोलायचं आहे ते आहे लिगल प्रोसिजर्स अँड IPR विषयीचा. तर वन बाय वन आपण सुरू करूयात. तर फर्स्ट पॉईंट जो आहे ते मेजर सपोर्ट इन्स्टिट्यूशन्स. तर ह्या सगळ्या सपोर्ट इन्स्टिट्यूशन्स आहेत. यामध्ये ज्या वेगवेगळ्या आहेत त्या आहेत DIC आहे, इथे आपण बघू शकता. त्याच्यानंतर MSME इंडस्ट्रीज आहेत, NSIC आहे, SIDBI आहे, SIDBI म्हणजे नाबार्ड आणि KVIC खादी ग्रामोद्योग ज्याला आपण म्हणतो, या प्रकारच्या इन्स्टिट्यूट्स आहेत. ह्या सगळ्यांचा तसंच ह्या स्टार्टअप इन्क्युबेटर्स आणि EDCचा पर्पज तसा पाहिला तर जवळजवळ एकच आहे. तर तो काय आहे हे आपण एक मिनिटात आपण समजून घेऊया. की ह्या सगळ्या इन्स्टिट्यूशन्स आहेत त्या गायडन्स देतात, त्याच्यानंतर काही रिक्वायर्ड असेल तर ट्रेनिंग देतात, त्यानंतर फायनान्शियल सपोर्ट काही इन्स्टिट्यूट्स करतात, काही नाहीत करत. काही सबसिडीज देतात, म्हणजे गव्हर्नमेंट कडून लोन जर तुम्ही घेतलं तर त्यापैकी काही टक्के तुम्हाला नाही परत करावं लागत, अशा प्रकारची सबसिडी. याशिवाय ते काही यापैकी जे आहेत त्या इन्फ्रास्ट्रक्चर प्रोव्हाइड करतात, म्हणजे जसं ऑफिस स्पेस असेल किंवा अजून कुठला इन्फ्रास्ट्रक्चर तर तुम्हाला सपोर्ट लागत असेल तर त्या. आणि याशिवाय काही इन्स्टिट्यूट्स त्यापैकी मार्केटिंग सपोर्ट करतात. तर सगळ्याच इन्स्टिट्यूट सगळंच करतात असं नाही, पण मेजर कामं जे आहेत ते ही आहेत. ही कामं जवळजवळ सगळ्याच ह्याच्यामध्ये रिपीट होणार आहेत. तर त्यापैकी आपण बघूया. तर DIC काय करते, डिस्ट्रिक्ट इंडस्ट्रीज सेंटर, जसं नावातच सजेस्ट होते की ते डिस्ट्रिक्ट लेवलला काम करते. तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक DIC ऑफिस असते, तुम्ही कदाचित व्हिजिट केलं असेल. तर ह्या DIC ऑफिसचं काम आहे ते म्हणजे स्मॉल स्केल आणि व्हिलेज इंडस्ट्रीजला सपोर्ट करणं. तर हे सपोर्ट म्हणजे काय, तर परत तेच जसं गायडन्स देणे, त्याच्यानंतर प्रोजेक्ट सिलेक्शनसाठी मदत करणे, बिझनेस रजिस्ट्रेशनसाठी मदत करणे, बँक आणि फायनान्शियल इन्स्टिट्यूट्सला जोडून देणे, आणि याशिवाय गव्हर्नमेंटच्या काही स्कीम्स असतील, सबसिडीज असतील, इन्सेंटिव्ज असतील त्यांचा माहिती देणे हे असेल. तर थोडक्यात त्यांचा जे सपोर्ट आहे तो डिस्ट्रिक्ट लेवलचा आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. लोकल अँड रुरल इंडस्ट्रीज ऑफ दॅट डिस्ट्रिक्ट. तर हा जो आहे तो याच्यामध्ये एक सिंगल विंडो सपोर्ट सिस्टीम आहे. तर ती एकच विंडोमध्ये तुम्ही जे काही तुमचे कामं असतील ते करून देतात तिथे. त्यानंतर दुसरं जे आहे ते ही सेंट्रल लेवलचं आहे, हे मिनिस्ट्री ऑफ मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस, ज्याला की MSME मिनिस्ट्री असं जे म्हणलं जाते, ते सेंट्रल लेवलचं आहे. याच्या जे रजिस्ट्रेशन्स वगैरे आहेत ते उद्यमवालं रजिस्ट्रेशन लागते जर थोडा तुमचा मोठा उद्योग असेल तर. त्याच्यानंतर फायनान्शियल असिस्टंट स्कीम्स, ऑर्गनायझिंग एंटरप्रेन्युअरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम्स, स्किल डेव्हलपमेंट, हे म्हणजे नेहमीचे सगळ्यांना हेच कॉमनच आहे. त्यांचे जे फंक्शन्स आहेत आणि जे हेल्प सपोर्ट करतात, फक्त ते कोणाला सपोर्ट करतात आणि कोणत्यावर जास्त फोकस आहे त्यांचा, ह्यामध्ये आपल्याला एक कम्पॅरेटिव्ह स्टडी आपण शेवटी एकदा बघणार आहोत त्याची. त्यावेळेला आपण त्याच्यामधलं कम्पॅरेटिव्ह चेंज बघूया. आता आपण सुरुवातीला या सगळ्या संस्थांविषयी माहिती घेतात. तिसरी जी आहे ती NSIC ज्याला म्हणलं जाते, म्हणजे नॅशनल स्मॉल इंडस्ट्रीज कॉर्पोरेशन. तर ह्यांचा फोकस जो आहे तो स्मॉल इंडस्ट्रीज वरचाच आहे. तर हा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा एंटरप्राइज आहे हा, आणि तो MSMEला प्रमोट करतो. पण त्यातलाही MSME पैकी स्मॉल स्केल इंडस्ट्रीवरच ह्यांचा जास्त भर असणार आहे. फंक्शन जवळजवळ सारखेच आहेत. त्याच्यानंतर जे आहे SIDBI,
सिडबीचं फंक्शन आणि बाकीच्यांच्या फंक्शनमध्ये थोडा फरक असा की ही बेसिकली बँक आहे. बँक आहे म्हणल्यावर त्याचा आर्थिक रिलेटेड म्हणजे लोन देणे वगैरे यासारखा जास्त याच्यामध्ये फोकस असणार आहे. तर त्याच्यामध्ये डायरेक्ट इनडायरेक्ट लोन्स देणे, त्यानंतर स्टार्टअपच्या फंडिंगच्या काही सेंट्रलच्या काही ऑपॉर्च्युनिटीज असतील तर त्या सांगणे, त्याच्यानंतर मॉडर्नायझेशन अपग्रेडेशन साठी मदत करणे. म्हणजे जवळजवळ मदत जी आहे ती सारखीच आहे, फक्त यातला लोनवाला पार्ट याच्यामध्ये सिडबीमध्ये जास्त असणार आहे कारण ते बेसिकली बँक आहे. याच्यानंतर यापैकी नाबार्ड आणि KVIC विषयी एक पॉईंट आहे. त्याच्यामध्ये पहिला आहे ते नाबार्ड म्हणजे परत याही ह्याच्यात नावामध्ये बँक येते, म्हणजे नाबार्डचं काम सुद्धा सिडबी सारखंच असणार आहे, पण सिडबी जे आहे ते स्मॉल स्केल इंडस्ट्रीसाठी असणार आहे. नाबार्ड ही पण बँकिंगच म्हणजे लोन प्रोव्हाइड करण्याचंच काम करणार आहे, परंतु ते जे असेल ते काम ॲग्रिकल्चर आणि रुरलसाठीच असेल, म्हणजे शेतकी आणि ग्रामवाल्या उद्योगांसाठीच हे काम करणार आहे. पण ह्यांचं काम जे असेल मेजर जो असेल तो त्याची क्रेडिट फॅसिलिटीज किंवा लोन देणे. यानंतर ह्यांचा आणखीन एक आहे हे सेल्फ हेल्प ग्रुप, हाच पण या महत्त्वाचा पॉईंट आहे आपल्याला डिस्कस करायचा आहे. सेल्फ हेल्प ग्रुप्स म्हणजे असे एंटरप्रेन्युअर्सचे ग्रुप्स करतील आणि ते एकमेकांना मदत करतील आणि स्वतःला मदत करतील, अशा प्रकारचे ग्रुप्स आहेत. तर ते ग्रुप करण्यासाठी सुद्धा नाबार्ड ही स्कीम मदत करते. याशिवाय थोडक्यात इथं लक्षात ठेवायचं आहे नाबार्ड हे बँक रिलेटेड आहे, म्हणजे ते लोन रिलेटेड कामं नाबार्डमध्ये आणि सिडबीमध्ये होणार आहे. यानंतर हे जे आहे ते KVIC म्हणजे खादी अँड व्हिलेज इंडस्ट्रीज कमिशन, हे जे आहे ते खादी आणि ग्रामोद्योग आहे. हे टिपिकली खादीचं प्रमोट करण्यासाठी आणि खेड्यातल्या इंडस्ट्रीजसाठीचं काम करते हे KVIC. जवळजवळ कामं त्यांची तीच आहे, ट्रेनिंग देणे, एम्प्लॉयमेंट रुरलमध्ये तयार करणे, आणि याचा सपोर्ट जो आहे तो आर्टिसन बेस्ड असणार आहे. म्हणजे जसे वेगवेगळे कारागीर असतात खेड्यांमधली, जसे असेल कुंभार असेल किंवा अशा प्रकारचे जे आर्टिसन बेस्ड आहेत त्या ट्रॅडिशनल इंडस्ट्रीजला मदत करण्याचं काम ह्याच्यामध्ये KVIC करेल. याच्यानंतर दुसरा पॉईंट आपल्याला, हे सगळे झाले हे 4-5 आपण बघितले ते म्हणजे DIC, MSME, त्याच्यानंतर आपण सिडबी विषयी बोललो, त्याच्यानंतर नाबार्ड, KVIC, ह्या प्रकारच्या सगळ्यांचा पर्पज तोच आहे की ते सगळे स्टार्टअपला मदत करतात आणि वेगवेगळ्या पद्धतीने हेल्प करतात. तर त्यांची लेवल वेगवेगळ्या पद्धतीने ते वेगवेगळ्या लेवलवरती मदत करतात. हा थोडा त्याच्यातला छोटा छोटा फरक आहे. त्याच्यानंतर आपल्याला जो बोलायचं आहे ते स्टार्टअप अँड इन्क्युबेटर्स अँड EDC. स्टार्टअप इन्क्युबेटर्स जे असतील ते म्हणजे काय असतील तर ते ऑफिसेस आहेत. ते टिपिकली इन्क्युबेटर्स हे इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये असतील. तर हे काय करतात तर त्याच्यामध्ये अर्ली स्टेज स्टार्टअप्स जे असतील त्यांना वर्कस्पेस प्रोव्हाइड करतात, त्यानंतर मेंटरिंग करतात, काही गायडन्स द्यायचं असेल तर ते करतात. नेटवर्किंग ऑपॉर्च्युनिटीज म्हणजे वेगवेगळे स्टार्टअप असतील त्यांना वेगवेगळ्या ऑफिस बरोबर कनेक्ट करून देणे, त्यांना मार्केटिंगसाठी सपोर्ट करणे आणि फंडिंगसाठी सपोर्ट करणे, असं हे जे आहे हे टिपिकली जे आहे ते इन्क्युबेटर्स जे असतील ते टिपिकली इंजिनिअरिंग कॉलेजेस युनिव्हर्सिटीजमध्ये असतील. ते स्टार्टअपच्या जर काही आयडिया असतील विद्यार्थ्यांच्या तर त्यांना सपोर्ट करण्यासाठी जे आहेत ते इन्क्युबेटर्स आहेत. आणि सुरुवातीला कोणत्याही बिझनेसचा जर नवीन तयार करायचा असेल आपल्याला तर काही मदत आपल्याला या स्टार्टअपकडून इन्क्युबेटर्सकडून होते. इन्क्युबेटर्स नंतर दुसरं जे आहे ते EDCs आहे. EDC स्टार्टअप इन्क्युबेटर्स अँड EDCs हे दोन्ही थोडे सारखेच जरी असले तरी इन्क्युबेटर्स जे आहेत ते अपार्ट फ्रॉम स्टुडंट दुसराही जरी कुठला जर स्टार्टअपवाला असेल तर त्याला मदत करतील. EDCs टिपिकली फक्त इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्येच असतील, ते तिथल्या विद्यार्थ्यांसाठीच असतील, त्यातल्या विद्यार्थ्यांना मदत करतील. ते याशिवाय येणाऱ्यांनाही मदत करतील असती गोष्ट वेगळी, परंतु बेसिक त्यांचा पर्पज जे आहे ते त्याच्यामध्ये एंटरप्रेन्युअरशिप डेव्हलपमेंट सेल आहेत. ते सेल जे असतील ते टिपिकली इंजिनिअरिंग कॉलेज युनिव्हर्सिटीजमध्ये असतील. याच्यानंतर ह्या स्टार्टअप इन्क्युबेटर्स ज्या आहेत त्याच्या मात्र बऱ्याच गव्हर्नमेंटच्या काही इन्क्युबेटर्स आहेत आणि काही प्रायव्हेट इन्क्युबेटर्स आहेत. तर ते काय आहेत त्याच्यापैकी काही नावं आपल्याला लक्षात ठेवायचे. अटल इन्क्युबेशन सेंटर्स आहेत, हे वेगवेगळ्या जागी सेंटर्स आहेत, प्रत्येक राज्यांमध्ये एखादं आहे.
तर ते इन्क्युबेशनचेच कामं करतात. म्हणजे स्टार्टअप जे काही नवीन उद्योग सुरू करत आहे त्यांना सुरुवातीच्या फेजमध्ये मदत करणे. त्याच्यानंतर टेक्नॉलॉजी बिझनेस इन्क्युबेटर्स, म्हणजे हे पण एक प्रकारचं इन्क्युबेटर्स आहे. स्टार्टअप इंडिया इनिशिएटिव्ह इन्क्युबेटर्स आहे. त्याच्यानंतर NCLचं व्हेंचर सेंटर म्हणून एक इन्क्युबेटर आहे. COEP आपल्या इंजिनिअरिंग कॉलेज जे आहे त्याच्यामध्ये भाऊ इन्स्टिट्यूट म्हणून आहे. त्याच्यामध्ये ते पण AI रोबोटिक्स IoT रिलेटेड जर तुमचा बिझनेस असेल तर ते तुम्हाला इन्क्युबेशन करतात. EDCs विषयी आपण बोललो, तेच फंक्शन जवळजवळ सगळ्यांचे सारखेच आहेत. एंटरप्रेन्योरशिप अवेअरनेस करणे, त्याच्यानंतर वर्कशॉप सेमिनार ट्रेनिंग अरेंज करणे, बिझनेस प्लॅन ला मदत करणे. तर हे त्याच्यामधले काही EDCs आणि इन्क्युबेटर्समध्ये छोटे छोटे फरक आहेत. त्याच्यानंतरचा जे आहे ते ॲक्सेलरेटर प्रोग्राम्स आहेत. हे ॲक्सेलरेटर प्रोग्राम्स टिपिकली काय करतात तर 3 ते 6 महिन्यासाठी फिक्स्ड ड्युरेशन प्रोग्राम्स असतील. ते तुम्हाला सीड फंडिंग देतील, बिझनेस मेंटरशिप देतील आणि इन्व्हेस्टर पिचिंग अपॉर्च्युनिटीज देतील. तर म्हणजे इन्व्हेस्टर्सला तुम्हाला भेट घालून देतील आणि जसं मागच्या वेळी आपण बोललो होतो की एंजल इन्व्हेस्टर्स वगैरे बरोबर कॉन्टॅक्ट करून देतील. पण हे पण टिपिकली हे जे आहे ते ॲक्सेलरेट करतात, म्हणजे जो काही बिझनेस असेल त्याला फास्ट करण्यासाठी सुरुवातीच्या काळात ते 3 ते 6 महिन्यापर्यंतच त्यांचा सपोर्ट असणार आहे. याच्यानंतरचा जो पॉईंट आहे तो आहे फंडिंग सोर्सेस. तर हे जे फंडिंग सोर्सेस आहेत यापैकी वरचे जे उल्लेख केलेले आहेत ते पण फंडिंग सोर्स म्हणून काम करतातच. याशिवाय फंडिंग सोर्समध्ये काही टाईप्स आहेत. त्याच्यापैकी पहिला आहे तो सीड फंडिंग आहे. सीड जसं नावातच दिसून येते बीजवालं, तर ते अर्ली स्टेज ऑफ स्टार्टअपला फंडिंग देणं जातं, त्याला सीड फंडिंग म्हणतात. MSME ग्रँट्स जे असतील ते मात्र मीडियम स्मॉल स्केल इंडस्ट्रीज वगैरेचे मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजेसला ग्रँट्स देतात. ज्या गव्हर्नमेंटच्या ग्रँट्स असतील त्या मिळतील त्यांच्याकडून. यानंतर स्टार्टअप इंडिया फायनान्शियल असिस्टन्स असेल. याच्यामध्ये स्टार्टअप जे काही युनिट सुरू होत आहेत त्यांना गव्हर्नमेंट काही फंडिंग सपोर्ट टॅक्स बेनिफिट्सचे काही योजना असतील तर त्याची मदत केली जाते. यानंतर या आपल्या सिलेबसमध्ये एक पार्ट नाही आहे पण हा एक महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा आहे म्हणून मी तो इथे इन्क्लूड केलेला आहे. MSFC म्हणतात ज्याला, महाराष्ट्र स्टेट फायनान्शियल कॉर्पोरेशन. ही जी आहे ती 1962 मध्ये सुरू झालेली एक कॉर्पोरेशन आहे, म्हणजे महामंडळ आहे. तर हे महामंडळ काय करत आहे तर महाराष्ट्र आणि गोवापुरतच फिक्स्ड ॲसेट, लँड, मशिनरी आणि एक्सपान्शनसाठी तुम्हाला फायनान्शियल मदत करते. MSFC नावावरूनच करते, फायनान्शियल मदत ह्याच्यामधून होते, म्हणजे लोन वगैरे दिले जातात. तर याच्यामध्ये गव्हर्नमेंटच्या फंडिंग आणि जे असतात त्यांनी काय होते तर रिड्यूस होते बर्डन, फायनान्शियल बर्डन जे असतात ते. आणि कारण लोन जर आपण बँकेच्या थ्रू घ्यायचं म्हणलं किंवा प्रायव्हेट लोन घ्यायचं म्हणलं तर ते बरेच त्याचे व्याज पडतात. तर हे गव्हर्नमेंटच्या फंडिंग एजन्सी जर मदत केली तर आपलं फायनान्शियल बर्डन कमी होत आहे. याच्यानंतर दुसरे प्रायव्हेट आहेत काही पार्टी ज्या फंडिंग करतात. त्यापैकी आपण मागच्या व्हिडिओजमध्ये बोललो होतो. एंजल इन्व्हेस्टर आहेत ते काय आहेत, ते वेल्दी इंडिव्हिज्युअल्स आहेत. ते पर्सनल फंड्स इन्व्हेस्ट करतात इन स्टार्टअप इन एक्सचेंज ऑफ ओनरशिप इक्विटी. म्हणजे ते तुम्हाला पैसे देताना तुमच्या धंद्यामध्ये पार्टनरशिप सुद्धा घेतील. यानंतर व्हेंचर कॅपिटलिस्ट जे आहेत ते एंजल इन्व्हेस्टर सारखेच आहेत, पण ह्या कंपन्या आहेत. हे इंडिव्हिज्युअल माणसं आहेत ज्यांच्याकडे भरपूर पैसा असेल. ह्या कंपन्या आहेत ज्यांच्याकडे पैसा असेल आणि तेही पण जवळजवळ तेच काम करतात की इक्विटीच्या म्हणजे त्यांच्यामध्ये धंद्यामध्ये बिझनेस पार्टनरशिप सारखं घेऊन ते तुम्हाला पैसा लावायला मदत करतील, पैशासाठी मदत करतील. याशिवाय क्राऊड फंडिंग प्लॅटफॉर्म्स आहेत काही, म्हणजे हे ऑनलाईनवाले फंडिंग प्लॅटफॉर्म्स आहेत. त्याच्यामध्ये लोक पैसा लावतात आणि तो पैसा बिझनेससाठी वापरला जातो. ह्याला म्हणायचं क्राऊड फंडिंग. म्हणजे त्याचा कोणी एक मालक नसतो, परंतु त्या क्राऊड फंडिंग जे काही प्लॅटफॉर्म आहेत त्याच्यावर बाकीचे लोक पैसे लावतील आणि ते पैसे जे क्राऊड फंडिंग प्लॅटफॉर्म्स आहेत ते वेगवेगळ्या नवीन बिझनेसेसला मदत करण्यासाठी वापरतील. त्यापैकी किक स्टार्टर, फ्युएल ए ड्रीम, कॅटापुल्ट, विसबेरी, हेपकॉन्स, इम्पॅक्ट गुरु ह्या नावाचे काही क्राऊड फंडिंग प्लॅटफॉर्म तुम्हाला सापडतील.
तर हे जे आहे ते प्रायव्हेट फंडिंगच्या अपॉर्च्युनिटीज आहे. प्रायव्हेट फंडिंग म्हणलं की त्याला काहीतरी टॅग असणार आहे, म्हणजे त्याच्याबरोबर इक्विटीचा शेअर म्हणा किंवा तुम्हाला त्याचा बिझनेस पार्टनर त्यांना करून घ्यावं लागणार आहे, तर तुम्हाला त्याच्यामध्ये पैसे मिळतील. गव्हर्नमेंट फंडिंग ज्या असतील त्या मात्र थोड्याशा सॉफ्ट लोन टाईपच्या असतील, त्या तुम्हाला परत कराव्या लागतील, पण काही पार्ट त्याच्यामधला परत न करता सबसिडी स्वरूपामध्ये सुद्धा मिळू शकतो. तर ह्या 2 प्रकारच्या फायनान्शियल असिस्टन्स आहेत. त्याच्यानंतर की गव्हर्नमेंट स्कीम अँड इनिशिएटिव्ह, याच्यापैकी आपल्याला ह्या स्टार्टअप इंडिया, मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया, आत्मनिर्भर भारत हे सगळे आपण शब्द कधी ना कधी ऐकलेले असतात. तर ह्यांच्यामध्ये काय, हे सगळे जवळजवळ कामं एकच करतात, ते एंटरप्रेन्युअरशिपला, इनोव्हेशन आणि इकॉनॉमिक डेव्हलपमेंटसाठी मदत करतात. तर त्याच्यामध्ये स्टार्टअप इंडिया काय करते, तर टिपिकली स्टार्टअप कल्चर वाढवण्यासाठी याचं महत्व आहे. मेक इन इंडिया जे आहे ते मॅन्युफॅक्चरिंगसाठीच आहे, म्हणजे जे एखाद्या कुठेतरी जर्मनीमध्येच बनतंय ते पार्ट इथे आणायचा ऐवजी इथे नवीन तयार करणे किंवा त्याचा मॅन्युफॅक्चरिंगचा सेटअप तयार करण्यासाठी मेक इन इंडिया हेल्प करते. त्याच्यानंतर डिजिटल इंडिया जे आहे ते ऑनलाईन सर्व्हिसेस आणि डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर प्रोव्हाइड करते. आत्मनिर्भर भारत जे असते ते सेल्फ रिलायन्स अँड डोमेस्टिक प्रोडक्शनसाठी मदत करते. म्हणजे जवळजवळ ते मेक इन इंडिया सारखाच आहे, परंतु आत्मनिर्भर म्हणलं तर काही ज्या काही इम्पोर्ट होत असतात ते आपण पार्ट त्यातला जास्तीत जास्त वगळणे आणि भारताला आत्मनिर्भर करणे हे त्याचं महत्व आहे. तर या प्रकारच्या गव्हर्नमेंटच्या इनिशिएटिव्ह आहेत, ह्या 4-5 आहेत. याच्यामधले की पॉईंट्स जे आहेत ते आपण बघितलं. याच्यानंतर आपल्याला बोलायचं आहे रोल ऑफ फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स. फायनान्शियल इन्स्टिट्यूट म्हणजे टिपिकली लोन देतात, तर ऑफर लोन, त्याच्यानंतर क्रेडिट लाईन्स म्हणजे क्रेडिट देतात आणि ते अर्थात परत करावे लागतात. त्याच्यानंतर ॲडव्हायझरी सर्व्हिसेस असतील म्हणजे गायडन्स वगैरे असेल MSME आणि स्टार्टअपसाठी. तर ह्यांचे फंक्शन जे आहेत ते जवळजवळ सारखेच आहेत. कमर्शियल बँक्स काय करतील तर शॉर्ट टर्म लोन देतील. कोऑपरेटिव्ह बँक जे असतील ते लोकल लेवलला मदत करतील तुम्हाला. डेव्हलपमेंट बँक जे आहेत त्या इंडस्ट्रीयल ग्रोथसाठी मोठ्या प्रकारच्या बँका आहेत, IDBI वगैरे सारख्या अशा ज्या आहेत ते त्याच्या सुरुवात जी निघाली होती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक भाषा नावाच्या. तर याच्या लेवलमध्ये थोडा फरक आहे. याशिवाय आपण बोललो की MSFC नावाचं एक आहे, ते पण याच्यात वर आलेला आहे उल्लेख त्याचा. तर हे आपण फायनान्शियल सपोर्ट करणाऱ्या एजन्सीज आहेत. लास्ट पॉईंट जो आहे आपला त्याच्यातला लिगल प्रोसिजर आणि इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स. तर लिगल प्रोसिजर्स जे आहेत ते स्टार्टअप जर धंदा करायचा असेल आपल्याला तर त्याच्या काही लिगल प्रोसिजर्स कंप्लीट करणं आवश्यक आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला या संस्थांची वेगवेगळ्या मदत होते. तर काय काय कामं करावी लागतील तर त्याचं बिझनेस रजिस्ट्रेशन करावं लागेल. त्याच्यानंतर GST रजिस्ट्रेशन करावं लागेल. GST काय असते आपल्याला माहिती आहे, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. त्याच्यानंतर लायसन्स अँड परमिट्ससाठी आपल्याला वेगवेगळ्या बिझनेस जो करायचा असेल तो सेंट्रल आणि स्टेट गव्हर्नमेंटच्या काही लायसन्स अँड परमिट घ्यावं लागते. त्याच्यानंतर तुम्हाला ते बिझनेस सुरू करता येतो, नाहीतर ते इलिगल होऊ शकते. तर ह्या प्रकारच्या लिगल मदत ह्या इन्स्टिट्यूट्स करतील. कंप्लायन्स रिक्वायरमेंट्स म्हणजे मेंटेनिंग रेकॉर्ड्स, फायलिंग टॅक्स रिटर्न्स, फॉलोइंग लेबर लॉज ह्या प्रकारचे पण मदत याच्यामध्ये होत असते. लिगल प्रोसिजर्स ज्या आहेत ह्या स्टार्टअपवाल्यांसाठी लिगल प्रोसिजरचं कधी कधी दुर्लक्ष होऊ शकतं, ज्याच्यामुळं स्टार्टअप इंडस्ट्रीज एकदम प्रॉब्लेममध्ये येऊ शकते. तर त्याचं रजिस्ट्रेशन नसणे, तर त्या प्रकारचे जर चुका होत असतील तर त्या टाळायसाठी या प्रकारच्या संस्था मदत करतात. त्यापैकी लिगल प्रोसिजर जे आहेत ते या आहेत. त्याच्यानंतर जो महत्वाचा पॉईंट आहे तो IPR म्हणजे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स. म्हणजे काय तर तुम्ही एक इंटेलिजंटली तुम्ही जर स्वतः एक नवीन प्रॉडक्ट तयार केला असेल आणि खूप डोकं लावून त्याच्यामध्ये भरपूर पैसा घालून तुम्ही भरपूर वेळ घालून तो प्रॉडक्ट तयार केला असेल, तर कोणीतरी तो बनवून डायरेक्ट विकू लागला तर तुम्ही जो डेव्हलप करण्यासाठी जो तुम्ही पैसा आणि वेळ घातलाय तो वाया जाईल, त्याला मिळेल तो. तर त्याचं तुम्ही इंटेलेक्च्युअल जर तुम्ही त्याचं जर पॅटेंट केलात तर तुम्ही दुसरं कोणी जरी दुसरं कोणी बनवू शकणार नाही, आणि बनवणार असेल तर त्याचा काहीतरी ठरवल्याप्रमाणे पर पीस तुम्हाला त्याचे पैसे मिळू शकतात. तर ह्याच्यासाठी
पॅटेंट वगैरे करणं आवश्यक आहे. हे काय काय आहे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट, याच्यामध्ये आपल्याला 3 प्रकार दिसतील. एक आहे, पहिला आहे पॅटेंट, दुसरा आहे ट्रेडमार्क, तिसरा आहे कॉपीराईट. पॅटेंट जसं आत्ताच मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही जर न्यू इन्व्हेन्शन केलं असेल तर त्याचं पॅटेंट तुमच्या नावाने होणं आवश्यक आहे. तर ते पॅटेंट जर तुमच्या नावाने झालं तर दुसरा कोणी त्या प्रकारचं प्रॉडक्ट बनवू शकणार नाही तुमच्या संमतीशिवाय, आणि त्यांनी जर बनवलं तर ते इल्लीगल होईल. तर दुसरा प्रकार आहे ह्याच प्रकारचा IPR मधलाच, तो आहे ट्रेडमार्क. म्हणजे प्रॉडक्टचे ब्रँड लोगोज आणि ब्रँड नेम्स आणि लोगोज असतात. कधी कधी तुम्ही बघितलं असेल खेड्यामधल्या मार्केट्समध्ये, कधी कधी तुम्ही बघितलं असेल कोलगेट सारखंच दिसणारं, म्हणजे जवळजवळ अगदी कोलगेट सारखंच दिसते पण त्याचं नाव काहीतरी कोलगॅटिव्ह असं असते. म्हणजे सगळं सारखंच करतील आणि थोडंसंच नावामध्ये बदल करतील, तर तसं ते इल्लीगल आहे. कारण त्यांनी ब्रँड तयार केलेला आहे, वर्षानुवर्ष त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट केलेला आहे. तर त्या ब्रँडचा आणि लोगोचा दुसऱ्या कोणी वापर करू नये यासाठी जे आहे त्याला इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईटमध्ये, म्हणजे ते जे केलं जाते ते इल्लीगल आहे एका अर्थी. कधी तुम्ही बघितलं असेल अशा प्रकारचे थोडे सारखे दिसणारे, पॅकिंग वगैरे जवळजवळ सारखंच दिसतंय, अशा प्रकारचं जर कोणी करत असेल तर ते ट्रेडमार्कचं व्हायोलेशन होते त्याचं. याच्यानंतर कॉपीराईट हे आहे ते इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट मधलाच प्रकार आहे. तर हा कॉपीराईट जो असतो तो बौद्धिक, जर तुम्ही काही तयार केलेला असेल कंटेंट, जी फिजिकल वस्तू नाही आहे परंतु बौद्धिक कंटेंट आहे, जसं तुम्ही एखादं पुस्तक लिहिलेलं आहे, त्याच्यामध्ये तुम्ही खूप दिवस घालून त्याच्यामध्ये पुस्तक तयार केलेलं आहे आणि ते पुस्तक कोणीतरी कॉपी करून प्रिंट काढून विकायला लागलं तर ते कॉपीराईटचा अगेन्स्ट होते. म्हणजे जे आपण कॉलेजेसमध्ये बऱ्याच वेळेला आपण पुस्तकांचे झेरॉक्स काढून विद्यार्थी वापरतात, तर ते खरं म्हणलं तर कॉपीराईट्सचं उल्लंघन आहे, ते एका प्रकारचं इल्लीगल आहे. ही तुम्ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की त्याच्यामध्ये ते पुस्तक ज्यांनी तयार केलंय त्याला त्याचे पैसे मिळत नाहीत. तुम्ही झेरॉक्स काढून घेता आणि त्याचं बौद्धिक जे संपदा आहे त्याचा तुम्ही डायरेक्ट वापर करताय. तर कॉपीराईट टिपिकली बुक्ससाठी असू शकते, म्युझिकसाठी असू शकते, त्याच्यानंतर फिल्मसाठी असू शकते. सॉफ्टवेअर कोणी जर बनवलं असेल तर ते तुम्ही कॉपी करून विकू नाही शकत. ते त्या ज्यांनी बनवलंय त्याला त्याचा हिस्सा दिला पाहिजे, त्याला त्याचा वेटेज दिलं तर मग त्याच्या अनुमतीनं तुम्ही तयार करू शकता. अशा प्रकारचे क्रिएटिव्ह कंटेंटसाठी कॉपीराईट आहेत. म्हणजे IPR मध्ये 3 प्रकार, एक आहे पॅटेंट जे न्यू इन्व्हेन्शनसाठी असेल, प्रॉडक्टसाठी असेल टिपिकली, किंवा प्रोसेसेससाठी असेल, ती प्रोसेस किंवा प्रॉडक्ट कोणी नाही वापरायला पाहिजे याच्यासाठी पॅटेंट करावं लागते. यानंतर बोललो आपण ट्रेडमार्क विषयीचं, ब्रँडचा लोगो किंवा नेम असते किंवा सिम्बॉल्स असतात बिझनेसचे, ते बऱ्याच वर्षानुवर्ष इस्टॅब्लिश झालेले असतील, ते कोणी डायरेक्ट कॉपी करून वापरू शकू नये याच्यासाठीचे हे राईट्स आहेत. त्याच्यानंतर कॉपीराईट हे जे आहे ते बौद्धिक संपदासाठीचे आहे. तर ह्याचा स्टार्टअपसाठी काय महत्वाचं आहे, तर तुमचं इनोव्हेटिव्ह आयडिया जर असेल तर ती प्रोटेक्ट होते यामुळं. त्याच्यानंतर त्याचं लिगल ओनरशिप मिळते तुम्हाला. तुम्ही जे काही प्रॉडक्ट तयार केला, इनोव्हेटिव्ह आयडिया तयार केली, त्याची तुम्हाला ओनरशिप मिळेल आणि ती ओनरशिप जर तुम्हाला तर दुसऱ्या कंपनीला ते वापरायचं असेल तर तुम्ही त्याला ते विकू शकता ती आयडिया तुम्ही. थोडक्यात त्या कन्क्लुजनमध्ये काय, तर फंडिंग सोर्सेस, गव्हर्नमेंट इनिशिएटिव्ह, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन, लिगल प्रोटेक्शन, हे सगळे जे आहेत ह्या नवीन स्टार्टअपसाठी महत्वाचे आहेत. ह्या सगळ्याचा एक सारांश जर बघायचं झालं तर हा टेबल मी तुम्हाला शेअर केलेला आहे. इथं थोडक्यात एकदम क्विकमध्ये आपण बघून घेऊया. तर DIC काय करते, ते डिस्ट्रिक्ट इंडस्ट्रीज सेंटर त्याचा लॉंग फॉर्म आहे. ते डिस्ट्रिक्ट लेवललाच काम करते आणि छोट्या उद्योगांनाच उपयोगी ठरते. MSME जे आहेत ते मायक्रो, स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेससाठीच आहे. ते सेंट्रल गव्हर्नमेंटच्या स्कीम आहेत. त्याच्यानंतर सेंट्रल गव्हर्नमेंटची मिनिस्ट्री आहे. त्याच्यानंतर NSIC जे आहे ते नावाच प्रमाण दिसते, स्मॉल स्केललाच फक्त मदत करते. त्याच्यानंतर SIDBI जे आहे ते नावातच दिसते, त्यांचा बँक आहे, म्हणजे लोन रिलेटेड याच्यामध्ये तुम्हाला मदत होणार आहे. नाबार्ड आणि SIDBI या दोन्ही नावामध्ये बँक येते. तर ते दोन्ही जे आहेत ते तुम्हाला गव्हर्नमेंटच्या सबसिडीज, लोन्स या रिलेटेड मदत करतील. आणि नाबार्ड जे त्यातलंही SIDBI जे आहे ते स्मॉल स्केललाच मदत करेल आणि नाबार्ड जे आहे ते ॲग्रिकल्चर आणि रुरललाच मदत करेल. त्याच्यानंतर आणखीन एक आहे
KVIC हा आपला तसा स्टार्टअपसाठी फार महत्वाचा जरी नसला तरी KVIC काय आहे तर खादी आणि ग्रामोद्योगसाठीच आहे. म्हणजे छोट्या आर्टिसन कारागीर टाईपचे जे लोक आहेत त्यांना मदत करण्याच्या काही स्कीम गव्हर्नमेंटच्या असतील त्या KVICच्या थ्रू इम्प्लिमेंट केल्या जातील. त्याच्यानंतर स्टार्टअप इन्क्युबेटर्स आणि EDC जे आहेत ते थोडे सारखे आहेत. EDC जे आहेत ते टिपिकली कॉलेजेसमध्ये आहेत. इन्क्युबेटर्स जे आहेत तेही बऱ्याच वेळेला कॉलेजेसमध्ये आहेत, पण याशिवाय त्यांचे वेगळे ऑफिसेस पण आहेत. जसं अटल इन्क्युबेशन सेंटर्स, TBI म्हणजे टेक्नॉलॉजिकल बिझनेस इन्क्युबेटर्सचे ऑफिसेस आहेत. तिथं काय केलं जाईल तर नवीन तुम्हाला जर बिझनेस करायचा असेल तर ते तुम्हाला सगळ्या प्रकारची मदत, जसं आपण वर बोललो, ती सगळ्या प्रकारची मदत स्टार्टअप इन्क्युबेटर्समधून होते. ती अर्थात काही काळापुरती असते ही मदत. ॲक्सेलरेटर्स जे असतील ते त्यांचेच प्रोग्राम्स असतील जे फोकस्ड फॉर 3 to 6 months आणि ते त्यांना फंडिंगचेही सपोर्ट करतील आणि बाकीची पण मदत करतील. एंजल इन्व्हेस्टर्स जसं आपण आधीच्याही वेळी बोललोय की इंडिव्हिज्युअल्स आहेत, हे जे वेल्दी इंडिव्हिज्युअल्स आहेत आणि ते ओनरशिपमध्ये तुम्हाला पार्टनरशिप करून घेऊन किंवा इक्विटी घेऊन तुम्हाला बिझनेससाठी पैसा प्रोव्हाइड करतील. व्हेंचर कॅपिटलिस्ट आणि एंजल इन्व्हेस्टर्स सारखेच, फक्त व्हेंचर कॅपिटलिस्ट ह्या फक्त त्या फर्म आहेत, इंडिव्हिज्युअल नाही आहेत आणि काम जवळजवळ तेच करतात हे. त्याच्यानंतर क्राऊड फंडिंग जे आहे ते म्हणजे जनता मिळून त्याला फंडला सपोर्ट करते. तर जनता पैसा लावते आणि ती ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तो पैसा जमा होतो आणि तो लोनच्या स्वरूपामध्ये ह्या नवीन उद्योगांना दिला जातो. तर किक स्टार्टर, फ्युअल ए ड्रीम या प्रकारच्या ज्या क्राऊड फंडिंग प्लॅटफॉर्म्स आहेत त्याच्यावर जर तुम्ही गेलात तर तुम्हाला त्याच्याकडून फंडिंग मिळू शकते. हे फंडिंग मिळवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. याच्यानंतर गव्हर्नमेंटच्या काही स्कीम्स विषयी येते, त्यामधले स्टार्टअप इंडिया, मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया, आत्मनिर्भर भारत यांच्यामध्ये थोडे थोडे फरक आहेत. ते काय आहेत आपण बोललेलो आहोत. यानंतर IPR म्हणजे काय असते त्याच्याविषयी बोललो आपण, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स. तर ते प्रोटेक्ट करते तुमच्या क्रिएशनला. तुम्ही जर काही क्रिएट करायला असेल तर ते कोणी कॉपी करू नये याच्यासाठी तुम्हाला लिगल राईट्स देते. जर कोणी कॉपी केलं तर त्याला ते इल्लिगल ठरू शकते. तर त्या अंडर येते पॅटेंट, ट्रेडमार्क्स अँड कॉपीराईट्स. तर अशा प्रकारे हे आपण चॅप्टर जो आहे याच्यामध्ये एवढ्या गोष्टी आपण शिकलेलो आहोत. विथ दिस वी कम टू द एंड ऑफ द युनिट अँड सिलेबस ऑल्सो. आय फील की तुम्हाला हा व्हिडिओज जे मी बनवले आहेत ते तुम्हाला कामाला आले असतील. तर हे तुम्ही परीक्षेच्या आधी पण एकदा बघून घ्या. मेन परीक्षेच्या वेळेला सुद्धा तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी कामाला येतील. तर सर्वांना नवीन परीक्षेसाठी बेस्ट लक. याशिवाय तुम्ही व्हॉट्सॲपवरती मला कॉन्टॅक्ट करू शकताच. तर आज आपण थांबूया. धन्यवाद.